नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत आज आपण नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2019 या परीक्षेत गणित विषयाच्या विचारण्यात आलेल्या 20 प्रश्नांचे स्पष्टीकरण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2019ला नवोदय प्रवेश परीक्षेला जो पेपर आला होता तो पेपरमधील गणिताच्या 20 प्रश्नांचं स्पष्टीकरण आपण पाहत आहोत. त्यातील पहिला प्रश्न काय आहे? एका आयताकृती जमिनीची लांबी तिच्या रुंदीच्या दुप्पट आहे. 8 मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती पोहण्याच्या तलावाने त्या भूखंडाचा 1/8 भाग व्यापला आहे, तर त्या भूखंडाची लांबी किती? म्हणजे पहा कसा आहे, हा एक जमीन आहे. ही एक आयताकृती काय आहे? जमीन आहे. मग या जमिनीची लांबी कशी आहे? रुंदीच्या दुप्पट आहे. आणि यामध्ये एका कोपऱ्यामध्ये काय आहे? एक पोहण्याचा तलाव आहे. आणि हा जो पोहण्याचा तलाव आहे या जमिनीच्या 1/8 भागात आहे, म्हणजे 1/8 भागामध्ये आहे. म्हणजे जमिनीचे जर समान 8 भाग केले तर हा तलाव कुठं आहे तुम्हाला सांगतो. या जमिनीचे जर आपण समजा समान जर असे 8 भाग केले, हे समान 8 भाग केले तर हा तलाव या ठिकाणी आहे. कुठं आहे? हा तलाव या ठिकाणी आहे. म्हणजे या तलाव हा चौरसाकृती आहे. याची बाजू दिलेली आहे 8. बाजू किती दिलेली आहे? 8. या बाजूवरून आपल्याला काय करायचं आहे? त्या जमिनीची लांबी काढायची. आपल्याला त्या भूखंडाची लांबी म्हणजे जमिनीची लांबी काढायची. तर विद्यार्थी मित्रांनो, आता काय दिलेलं आहे? लांबी तिच्या रुंदीच्या दुप्पट आहे. मग समजा रुंदी बरोबर x आणि लांबी किती असेल? मग त्याच्या दुप्पट म्हणजे 2x. म्हणजे आपल्याला लांबी माहीत झाली, रुंदी माहिती झाली. लांबी माहिती झाली, रुंदी माहिती झाली. मग आता काय करू आपण? आयताकृती जमिनीचे क्षेत्रफळ जमीन ही आयताकृती आहे, लक्षात असू द्या. बरोबर हा जो एक पोहण्याचा तलाव आहे याचे क्षेत्रफळ, तलावाचे क्षेत्रफळ करू आपण. तलावाचे क्षेत्रफळ. मग हे बरोबर होईल का? होणार नाही. कारण की या जमिनीच्या 8वा भाग म्हणजे जमिनीच्या 8 भागापैकी एक भाग आहे. मग हे बरोबर कधी होईल? याला जर 8 जर गुणलं तर आता या दोघांचं क्षेत्रफळ आपण बरोबरीमध्ये लिहू शकतो. म्हणजे जमिनीचं क्षेत्रफळ बरोबर तलावाचे क्षेत्रफळ गुणिले 8. म्हणजे तलावाचं क्षेत्रफळ जेवढं आहे त्याला जर 8 गुणलं तर या जमिनीचं क्षेत्रफळ येणार आहे. मग आपल्याला जमिनीचे क्षेत्रफळ काय आहे? लांबी गुणिले रुंदी. म्हणजे आयताचे क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी. तलावाचे क्षेत्रफळ, तलाव हा चौरसाकृती आहे, बाजूचा वर्ग गुणिले 8. मग लांबी किती आहे? 2x गुणिले रुंदी किती आहे? x. कारण की इथं आपण गृहीत धरलेला आहे रुंदी x, लांबी त्याच्या दुप्पट 2x. बरोबर या तलावाच्या भूखंडाची आपल्या पोहण्याच्या तलावाची बाजू दिलेली आहे किती? 8. 8चा वर्ग गुणिले 8. मग 2x गुणिले x म्हणजे काय होणार? 2x चा वर्ग. बरोबर 8चा वर्ग 64 गुणिले 8. मग 2x वर्ग बरोबर 2x वर्ग बरोबर 8 8 चौक 32ला 2 हातचे आले 3. 8 संग 48 आणि 3 51 512. मग x वर्ग बरोबर 512 भागिले 2 म्हणजे 2 दुनी 4, 1 उरला, 2 पंचे 10 आणि 2 सकम 12. मग x वर्ग बरोबर 256. x वर्ग बरोबर 256. 256 कशाचा वर्ग आहे? 16चा. मग x बरोबर 16. मग आपल्याला काय काढा म्हणलेला आहे? x म्हणजे ही रुंदी मिळाली. लांबी किती आहे आपली? 2x आहे. लांबी बरोबर 2x म्हणजे 2 गुणिले 16
म्हणजे 16 दुनी 32 मीटर लांबी आलेली आहे, 32 मीटर. पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल. काय येईल? पर्याय क्रमांक बी 32 मीटर. आलं का लक्षात? अशा पद्धतीनं हे उदाहरण सोडवायचं. प्रश्न काहीच अवघड नाही, खूप सोपा आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया. चला प्रश्न क्रमांक 42 काय? 10 सेमी बाजू असलेले दोन घन चौरसाकृती ठोकळे एकत्र जोडले. म्हणजे 10 सेमी बाजू असलेले दोन घन जर एकत्र जोडले, समजा याची बाजू 10 सेमी म्हणजे रुंदी 10, लांबी 10, बाजू 10, याची बाजू काय 10. असाच ठोकळा जर याला या ठिकाणी जर जोडला तर ते काय होईल हो? हा एक ठोकळा आणि हा एक ठोकळा, हा 10 सेमीचा आणि हा 10 सेमीचा. म्हणजे काय होईल? त्या ठोकळ्याची काय होईल हो? लांबी होईल 20. लांबी किती होईल मग त्या ठोकळ्याची? लांबी 20 सेमी आणि बाकीच्या बाजू काय राहतील? 10 राहतील. रुंदी बरोबर 10 आणि उंची बरोबर 10. म्हणजे तो जो घन ठोकळा होता किंवा दोन घन ठोकळे जर एकत्रित आले तर त्या आता घन राहणार नाही. तो काय होईल आता? इष्टिकाचित्ती आकाराचा तयार होईल. इष्टिकाचित्ती कसा होईल तो? इष्टिका. हे दोन घन एकत्र जर जोडले तर त्याचा आकार बदलला, तो काय झाला? इष्टिका. मग याचे घनफळ, मग घनफळ बरोबर लांबी गुणिले उंची गुणिले रुंदी. लांबी किती आहे? 20 गुणिले उंची किती आहे? 10 आणि रुंदी किती आहे? 10. मग 1 2 3 हे 3 शून्य या ठिकाणी ठेवा. बे एक बे काय झालं? 2. मग घनफळ बरोबर 2000 घन सेमी. पर्यायामध्ये आहे का? नाही, घन सेमी नाही. कसं दिलेलं आहे? 2000 सेमीचा घन म्हणजे 2000 घन सेमीचा घन. मग उत्तर काय आलं आपलं? 2000 घन सेमी स्क्वेअर, सेमीचा घन. चला त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपण. अशा पद्धतीनं हा प्रश्न आपण या ठिकाणी सोडवायचा. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 43 काय? 12 मीटर गुणिले 10 मीटर च्या सभागृहाला मडवण्यासाठी, 12 मीटर गुणिले 10 मीटरचं जे सभागृह आहे त्याला मडवण्यासाठी म्हणजे त्याला डेकोरेशन करण्यासाठी 10 सेमी गुणिले 8 सेमीच्या किती आयताकार फरशा लागतील? तर विद्यार्थी मित्रांनो, सभागृहाची जी लांबी आहे ती सभागृहाची लांबी कशी आहे? मीटरमध्ये आहे. 12 मीटर गुणिले 10 मीटर. आणि फरशीची जी लांबी आहे सेंटीमीटरमध्ये आहे. मग त्याला काय करा? दोन्ही एकाच एककामध्ये करून घ्या. दोन्ही काय करा? एकाच एककामध्ये. मग या 12 मीटर गुणिले 10 मीटर जे आहे ते 12 गुणिले 100 म्हणजे 1200 गुणिले 1000 होईल. 10 गुणिले 100, 100 काय गुणायचं? एका मीटरमध्ये 100 सेंटीमीटर असतं. म्हणजे आता काय झालं? हे 1200 गुणिले 1000 सेंटीमीटरमध्ये झाले आणि हे सेंटीमीटर म्हणजे फरशीचं माप आणि सभागृहाचे माप एकाच एककात आले. मग आता आपण काय करू? फरशांची संख्या काढू. फरशांची संख्या बरोबर 1200 गुणिले 1000 सेंटीमीटर भागिले 10 सेंटीमीटर गुणिले 8. 10चा 1 शून्य कटला, 120चा 1 शून्य कटला. मग आता 8 जर 120ला भाग घालू, 8 एक 8, 8 एक 8. 12 मधून 8 गेले, 4 उरले, 40 झाले, 8 45. काय आलं? 15 गुणिले 1000 म्हणजे 15000. फरशांची संख्या किती आली? 15000. फरशांची संख्या 15000. पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल. काय? पर्याय क्रमांक बी हे उत्तर. आलं का लक्षात? प्रश्न काहीच अवघड नाही, खूप सोपा प्रश्न आहे. अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा. चला यानंतर पुढच्या प्रश्नाकडे वळूया. काय प्रश्न? दर साल दर शेकडा 8 दराने किती मुद्दलाचे सरळ व्याजाने 4 वर्षात रुपये 6600 होतील? तर विद्यार्थी मित्रांनो, इथं काय काय दिलेलं आहे? दर दिलेला आहे. काय दिलेला आहे? दर दिलेला आहे.
मुदत दिलेली आहे आणि रास दिलेली आहे. या ठिकाणी सरळ व्याज आणि आपल्याला मुद्दल दिलेलं नाही, तर आपल्याला काय काढा म्हणतं, इथं मुद्दल काढा म्हणते, मुद्दल. मग अशा गणितामध्ये काय करायचं आपल्याला, मुद्दल सरळ व्याज राज दिले आहे पण सरळ व्याज दिलं असतं तर मुद्दल आपल्याला माहीत झाले असते, पण सरळ व्याज पण नाही आणि मुद्दल पण नाही. मग अशा वेळेस काय करायचं, समजा मुद्दल बरोबर 100 गृहीत धरायचे आपण. मुद्दल बरोबर 100. मुद्दल बरोबर किती, 100. 100 का धरायची, मग का 100 का धरायची, कारण की दर साल दर शेकडा एका वर्षाला एका 100चा दर आहे हा, म्हणून आपण काय करायचं, 100 रुपये मुद्दल धरायची आणि त्याचं काय करायचं, सरळ व्याज काढायचं. मग सरळ व्याज बरोबर, सूत्र काय आहे सरळ व्याजाचं, मुद्दल गुणिले दर गुणिले मुदत भागिले 100. मुद्दल आपण 100 गृहीत धरलेली आहे, गुणिले दर किती 8, गुणिले मुदत किती आहे 4 भागिले 100. हे 100ला 100 कटले, काय राहिलं 8 चौक 32. 32 काय आलं हो, सरळ व्याज आलं. 32 काय आलं, सरळ व्याज आलं. 32 काय, सरळ व्याज आलं. तर आता काय करू, याची रास काढू. रास बरोबर मुद्दल अधिक व्याज सरळ व्याज. मुद्दल किती आहे 100 अधिक व्याज किती आहे 32. मग रास बरोबर 132. रास किती 132. मग विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला रास मिळालेली आहे. आपण जे 100 मुद्दल गृहीत धरून काढलेला आहे त्याची रास आपल्याला 132 आलेली आहे. यावरून आपल्याला एका समीकरणाची मांडणी करता येते. कसं, आपल्याला समीकरण कसं मांडता येईल की मुद्दल आणि हे इकडं रास. मग 100 रुपये मुद्दल असताना 132 रुपये काय आहे, रास आहे. तर 6600 रुपये रास असताना मुद्दल किती. तिरपा गुणाकार करा, कुणाचा 100चा आणि 6600चा. 100 गुणिले 6600 भागिले 132. 11 भाग जातो, 11 1 11, 2 उरले, 11 दुनी 22, 11 6 66, 12 भाग घाला, 12 1 12, 12 पंचे 60, काय आलं 50. म्हणजे 100 गुणिले 50 बरोबर किती आलं हो, मुद्दल बरोबर 5000. मुद्दल बरोबर 5000 रुपये. उत्तर काय आलं आपलं, मुद्दल बरोबर 5000 रुपये. पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल. काय, पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल. आलं का लक्षात तुमच्या. प्रश्न काही अवघड नाही, खूप सोपे प्रश्न आहेत. अशा पद्धतीने सोडवायचं, किंवा याला दुसरी पद्धत आहे, मुद्दल एक्स गृहीत धरायचं. ते पण मी पुढच्या आणखी कोणत्या ह्याच्यामध्ये सांगेन. चला पुढचा प्रश्न पाहू, पण सोपी पद्धत हीच आहे. एका फळ विक्रेत्याने रुपयाला 2 या दराने लिंबे खरेदी केली आणि 3 रुपयांना 5 या दराने विकली, तर त्याच्या नफ्याची टक्केवारी किती. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला नफ्याची टक्केवारी काढायची. म्हणजे आपण अगोदर काय काढू, खरेदी किंमत काढू. खरेदी किंमत किती आहे, रुपयाला 2. रुपयाला 2 म्हणजे 1/2. 1 रुपयाला 2 म्हणजे 1/2 काय येणार, 0.5 रुपये. खरेदी किंमत काय झाली, 0.5. मग विक्री किंमत बरोबर काय केले, 3 रुपयांना 5, 3/5. 5 भाग जात नाही, 0 दिला, दशांश 30 झाले, 5 30 म्हणजे 0.6. म्हणजे खरेदी किंमत 50 पैसे आहे आणि विक्री किंमत 60 पैसे आहे. मग आपल्याला यावरून काय नफा काढा. नफा बरोबर विक्री किंमत, म्हणजे खरेदीपेक्षा विक्री जास्त आहे म्हणून नफा झाला. मग नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. विक्री किंमत 0.6, खरेदी 0.5, म्हणजे उत्तर काय आलं 0.1. नफा बरोबर काय आलं 0.1. नफा किती आला, 0.1 रुपये एवढा नफा आला. आपल्याला काय विचारलेला आहे, शेकडा नफा.
शेकडा नफा बरोबर नफा गुणिले 100 भागिले खरेदी किंमत. नफा किती आहे 0.1 गुणिले 100 भागिले खरेदी किंमत किती आहे 0.5. खरेदी किंमत किती आहे 0.5. वर एका अंकानंतर दशांश आहे, खाली एका अंकानंतर दशांश आहे. दशांश काय झाला उडून गेला. 5ने 100ला भागा, 5 1 5 5 2 10 0. मग शेकडा नफा बरोबर किती आला 20%. पर्याय क्रमांक डी हे उत्तर येईल. काय पर्याय क्रमांक डी 20%. आलं का लक्षात? खूप सोपा प्रश्न आहे. अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा. सोपे प्रश्न आहेत. चला त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे वळू आपण. एक वस्तू 500 रुपयाला विकली आणि तोटा झाला. जर ती वस्तू 700 रुपयाला विकली असती तर या तोट्याच्या तिप्पट नफा दुकानदाराला झाला असता तर त्या वस्तूची खरेदीची किंमत किती? विद्यार्थी मित्रांनो, काय आहे एक वस्तू आहे तिची खरेदी किंमत माहिती नाही, पण त्या वस्तूला खरेदी किंमत तिची माहिती नाही, पण त्या वस्तूच्या विक्री किंमती 2 आहेत. 500 रुपयाला विकली आणि तोटा झाला. काय झालं 500 रुपयाला विकली आणि तोटा झाला. हे काय आहे विक्री किंमत आहे 500 रुपये. जर ती वस्तू 700ला विकली परत आणखी एक विक्री किंमत आहे 700. पण यावेळेस काय आहे तोट्याच्या तिप्पट नफा होतो. काय होतो नफा होतो. किती तोट्याच्या तिप्पट नफा आहे नफा होतो. 500ला विकली तर तोटा आणि 700ला विकली तर नफा. तर नफ्याचं प्रमाण बाजूला राहू द्या, पण कसं आहे खरेदी किंमत माहिती नाही, विक्री किंमती 2 आहेत, तर या तोट्याच्या तिप्पट दुकानदाराला नफा झाला तर त्या वस्तूची खरेदीची किंमत किती? तर विद्यार्थी मित्रांनो अगोदर काय करू आपण याचा तोटा बरोबर x आणि नफा किती आहे तोट्याच्या तिप्पट म्हणजे नफा किती आहे 3x. नफा किती आहे 3x. मग आपण काय करू याच्यातील फरक काढू. 700 वजा 500 बरोबर 3x अधिक x बरोबर 3x अधिक x. त्यानंतर फरक किती आला 200 आला. फरक किती आला 200 बरोबर 4x आणि x बरोबर 200 भागिले 4 म्हणजे 4ने जर भागलं तर 4 1 4 4 5 20 0 जशाच तसं x बरोबर काय आलं 50 आला. x काय धरला होता आपण तोटा धरला होता. मग किती तोटा झाला 50 रुपये. मग आपल्याला यावरून त्याची खरेदी किंमत काढता येते. मग खरेदी किंमत बरोबर एकतर नफ्याहून काढा किंवा तोट्याहून काढा. खरेदी किंमत बरोबर विक्री किंमत अधिक तोटा. विक्री किंमत किती आहे 500 रुपये. तोटा किती आहे 50 म्हणजे काय उत्तर आलं 550 रुपये. खरेदी किंमत बरोबर 550 रुपये. पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल. काय येईल पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल आपलं. आलं का लक्षात? प्रश्न काही अवघड नाही, प्रश्न सोपा आहे. फक्त व्यवस्थित वाचन करा. वाचन करून काय काय म्हणलेलं आहे त्या मांडणी करा आणि मांडणी केल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईल की नेमकं प्रश्न काय आपल्याला करायला पाहिजे उत्तर येण्यासाठी. चला विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे हा प्रश्न सोडवला. चला पुढचा प्रश्न सोडवू. प्रश्न क्रमांक 47 काय आहे 150% म्हणजे किती? खूप सोपा प्रश्न आहे, तोंडी सुद्धा येतो. 150% टक्के म्हणजे 150 छेदामध्ये 100. 100चे 2 शून्य काटायचे आणि वर अंशामध्ये उजवीकडून 2 अंक सोडून दशांश द्यायचा. 1 2 म्हणजे दशांश कुठे येईल इथे येईल म्हणजे 1.5. काय उत्तर येईल 1.5. पर्याय क्रमांक ए हे उत्तर. काय नाही तोंडी उत्तर आपल्याला याचं काढता येतं. खूप सोपा प्रश्न आहे. चला त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न काय विद्यार्थी मित्रांनो 80 किमी दर ताशी या गतीने धावणाऱ्या एका आगगाडीने मालगाडीनंतर 6 तासांनी एक रेल्वे स्टेशन सोडले आणि 4 तासांनी तिला मागे टाकले तर मालगाडीचा वेग किती? काय दिलेला 80 किलोमीटर ताशी गतीने धावणाऱ्या एका आगगाडीने काय केले आगगाडीची स्पीड आहे 80 किलोमीटर
आणि काय केले, मालगाडीनंतर 6 तासांनी एक रेल्वे स्टेशन सोडले, कोण, आगगाडीने, आणि 4 तासांनी तिला मागे टाकले. म्हणजे आगगाडी किती वेळ चालली आहे, 4च तास चालली आहे. मग आगगाडीचे अंतर काढू आपण. आगगाडीचे अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. आगगाडीचे अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. आलं लक्षात. वेग किती आहे, 80. वेळ किती, 4 तासाचा, म्हणजे 8 चोक 32, 320 किलोमीटर. आगगाडीचे जेवढे अंतर आहे तेवढेच मालगाडीचे येणार आहे, कारण की तिला माग टाकल्या कोण, 4 तासानंतर आगगाडीनं. तर मालगाडीचा वेग विचारलाय, अंतर सारखंच आहे, अंतर 320 किलोमीटरच येईल. अंतर काय, 320 किलोमीटर. मग मालगाडीचा वेग बरोबर सूत्र काय, अंतर भागिले वेळ. अंतर भागिले वेळ. मग अंतर किती आहे हो, 320. अंतर किती आहे, 320. मग वेळ किती, या आगगाडीच्या अगोदर ती 6 तासानं निघाली ती, म्हणजे आगगाडी तिच्यानंतर 6 तासानं निघाली आणि 4 तासानं तिला मागं टाकली. म्हणजे 4 तास आगगाडी चालली आणि तिच्या अगोदर 6 तास मालगाडी चालली आहे. म्हणजे 6 अधिक 4 काय होणार, 320 भागिले 10. 10चा एक शून्य कटला, 320चा एक शून्य कटला, काय आलं, 32 किलोमीटर पर आवर. मालगाडीचा वेग किती आला, 32 किलोमीटर पर आवर. पर्याय क्रमांक 1 हे 32 किलोमीटर प्रति तास. कशाचा वेग, मालगाडीचा वेग. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यानंतर आणखी तुम्हाला आणखी एका दुसऱ्या पद्धतीने सांगतो. पहा इकडं, ही मालगाडी आहे. मालगाडीने काय केले, इथं मालगाडी, हे रेल्वे रूळ आहे, इथं मालगाडी आली. मग ही मालगाडी निघाली होती 12 वाजता. समजा किती वाजता निघाली होती, 12 वाजता. काय, मालगाडी किती वाजता निघाली, 12 वाजता. त्यानंतर ह्याच्यामध्ये 6 तासानंतर कोण निघाली, आगगाडी. म्हणजे किती वाजता निघाली आगगाडी, 12 आणि 6 म्हणजे 6 वाजता आगगाडी निघाली. 6 वाजता निघाली आणि 4 तासानंतर या मालगाडीला मागं टाकली. प्रवास किती केला तिनं, 4 तास केला. म्हणजे अधिक 6 आणि 4 किती, 10 वाजता काय झालं, मालगाडीला मागे टाकलं, मागे टाकलं. मग 4 तास प्रवास केली आणि मालगाडीला मागे टाकली. किती, 10 वाजता. निघाल ती किती वाजता, 6 वाजता. म्हणजे 4 तास प्रवास झाला. प्रश्नामध्ये दिले 4 तास. मग आपण अंतर काढू, कुणाचं, आगगाडीचं. अंतर कसं काढणार, तिचा वेग किती आहे, 80 गुणिले वेळ किती घेतलाय तिनं, 4. 4 8 32, 320. 320 किलोमीटर काय झालं तिचं अंतर. पण मग मालगाडीला वेळ किती लागलाय, ही 10 वाजता दोघीची गाठभेट झाली. किती वाजता, 10 वाजता. आगगाडी निघाली ती 6 वाजता आणि मालगाडी निघाल्या 12 वाजता. म्हणजे मालगाडीला 10 तास लागले. 10 तास लागले. अंतर तेवढंच आहे. आगगाडी 4 तासात जेवढं अंतर पार करू लागले तेवढंच अंतर मालगाडीत पार करू लागले. म्हणजे अंतर 320. मग मालगाडीचा वेग म्हणजे 320 भागिले 10 बरोबर 32 किलोमीटर पर आवर. बरोबर 32 किलोमीटर पर आवर. तोंडी सुद्धा करता येतं, आवड काहीच नाही यामध्ये. चला पुढचा प्रश्न पाहू. 49 प्रश्न काय, दुपारी 3:05 ही वेळ अशी लिहितात. दुपारी 3:05 ही वेळ कशी लिहितात. खूप सोपा प्रश्न आहे, एकदम सोपा. आपण कसं लिहितो, दुपारी 3:30 जर लिहायचं झालं, दुपारी 3:05 म्हणजे 3:05 असे लिहितो. कसे लिहितो, असे. पर्याय क्रमांक डी हे उत्तर येईल. आणि 3:50 असं लिहिलं,
वाजून 50 मिनिटे म्हणजे 3, 3:30 म्हणजे 3 वाजून 30 मिनिटे, 5 मिनिटे म्हटल्याच्या नंतर आपण अशा पद्धतीने लिहितो. पर्याय क्रमांक डी हे उत्तर येईल. प्रश्न खूप सोपा आहे, त्यामध्ये अवघड काहीच नाही. चला त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू. जर एका माणसाने ताशी 30 किलोमीटर या गतीने प्रवास केला तर तो त्याच्या मुक्कामी 10 मिनिटे उशिरा पोहोचतो. आणि जर त्याने 42 किलोमीटर प्रति तास या गतीने प्रवास केला तर तो 10 मिनिटे लवकर पोहोचतो. तर त्याने प्रवास केलेले अंतर. तर काय करावं लागेल आपल्याला, या माणसाचा वेग काढावा लागेल. म्हणजे याच्या किलोमीटर, ताशी किलोमीटर किती आहे, वेग 30 आणि याचा 42. म्हणजे 30 जर गेला तर 10 मिनिटे उशिरा पोहोचतो, 42 गेला तर 10 मिनिटे लवकर. मग काय करावं लागेल, हा जो वेग आहे 30 आणि 42 याची लसावी काढा. काय काढा, लसावी काढा. मग याची लसावी काढा. 6 पंचे 30, 6 7 42. मग लसावी किती आली हो याची, लसावी बरोबर 5 गुणिले 7 गुणिले 6, 6 पंचे 30, 3 7 21, 210. लसावी काय आली, 210. मग आपण काय करू, हे 210 किलोमीटर आले समजा, 210 किलोमीटर. मग या 210 भागिले या वेगानं भाग घालू याला, म्हणजे वेळ निघेल आपला. 30 जर भागलं तर 7 तास. 210ला जर आपण 42 जर भागलो तर 5 तास येते. 210 भागिले 42 केलो तर 5. मग या दोन्हीतला फरक किती येतो, या दोन्हीतला फरक येतो 2 तासाचा. 2 तास फरक किती आहे, 2 तास. म्हणजे 2 तास बरोबर 120 मिनिटे. कारण की वर जे दिलेलं आहे 10 मिनिटे उशिरा आणि 10 मिनिटे लवकर, 120 मिनिटे. आलं का लक्षात. मग 120 मिनिटाचा फरक जर असेल तर अंतर किती होणार, 210. मग इथं फरक कितीचा आहे, 10 मिनिटे लवकर आणि 10 मिनिटे उशीर. म्हणजे 0च्या मागे 10 आणि 0च्या पुढे त्याचा फरक किती येणार, 20 येणार. 10 मिनिटे लवकर म्हणजे 9 वाजून 50 मिनिटे आणि 9 वाजून 10 मिनिटे, दोन्हीतला फरक जर काढला तर 20 मिनिटाचा येते. तसंच इथं फरक किती येऊ लागला, 20 मिनिटाचा. म्हणजे 120 मिनिटासाठी 120 मिनिटाचा फरक असताना फरक बरोबर 210. तर 20 मिनिटाचा फरक बरोबर किती, 210 गुणिले तिरकस गुणाकार करा, 20 गुणिले 210 किंवा 210 गुणिले 20 भागिले 120. 0 कटला 0 कटला, 3 चौक 12, 3 7 21, 4 1 4, 4 5 20, 4 1 4, 4 5 20. उत्तर काय आलं हो, 7 गुणिले 5 म्हणजे 35 किमी. प्रवास केल्यानंतर किती आहे, 35 किमी. पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल. काय, पर्याय क्रमांक बी 35 किमी हे उत्तर येईल. आलं का लक्षात विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न काय अवघड नाही, प्रश्न खूप सोपे आहेत. चला पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 51 का आहे, 5045 ग्रॅम म्हणजे 5045 ग्रॅम म्हणजे किती. तर काय दिलेलं आहे पर्याय, 50 किलो 45 ग्राम म्हणजे किलोमध्येच आहेत सर्व पर्याय. तर आपल्याला काय करावं लागेल, या 5045चे किलोमध्ये रूपांतर करताना 1 किलोग्रॅम बरोबर 1000 ग्रॅम. 1000 ग्रॅम, 1 किलोग्रॅमचे किती, 1000 ग्रॅम. मग किती आहे तिथं, 5045. मग 5045चे किलो करण्यासाठी याला काय करा, हे ग्रॅम आहेत, याला 1000 ग्रॅमनी भागा म्हणजे किलोमध्ये रूपांतर होतं. 1000चे हे 3 शून्य जर कटले तर इकडून 3 अंकानंतर दशांश म्हणजे काय येईल, 5.045. 5.045. मग काय झालं, हे 5 किलो, हे काय झालं किलो, किती 5 किलो. आणि हे ग्रॅम किती 45 ग्रॅम. म्हणजे पर्यायामध्ये आहे का 5 किलो 45 ग्राम आहे. पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल. काय येईल, पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल.
5 किलो 450, इथं पहिला पर्याय काय 50 किलो, 50 किलो तर येणारच नाही. मग तिसरा पर्याय काय 5 किलो 450, 5 किलो 450 येणार नाही. जर इथं 4 5 0 असतं, दशांशाच्या पुढं 4 5 0 असतं तर 450 ग्रॅम आलं असतं, हे येणार नाही. 5 किलो आणि इथं सुद्धा काय आलं असतं मग 5450 ग्रॅमचे 5 किलो 450 ग्रॅम होतात. इथं काय दिलेलं आहे प्रश्नामध्ये 5 किलो 45 ग्रॅम दिलेला आहे, म्हणून हे 5045 दिलेलं आहे, म्हणून 5 किलो 45 ग्रॅम. त्यानंतर डी पर्याय 50 किलोचा आहे, हे पण येणार नाही. मग उत्तर काय आलं आपलं 5 किलो 45 ग्रॅम. उत्तर काय येईल आपलं 5 किलो 45 ग्रॅम. पर्याय क्रमांक डी हे उत्तर येईल. चला पुढचा प्रश्न पाहू. पुढचा प्रश्न काय विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 52. अपूर्णांक पद्धतीमध्ये सुलभीकरण केल्यावर दिलेला हा जो एक पदावली आहे 2.75 वजा 1.25 अधिक 4.75 वजा 3.80 याचे उत्तर येते. कशामध्ये? अपूर्णांकामध्ये काढायचे. मग अगोदर हे आपण पदावली काय करू, सोडून घेऊ. का आहे 2.75 वजा 1.25 अधिक 4.75 वजा 3.80. मग अगोदर काय करा, यामध्ये वजाबाकी आणि बेरीज दोनच क्रिया आहेत. मग अगोदर काय आहे वजाबाकी, मग वजाबाकी करा. 2.75 वजा 1.25, 5 मधून 5 गेले 0, 7 मधून 2 गेले तर किती राहिले 5. हे दशांश जसे असतं 6, 2 मधून 1 गेला 1, काय आलं 1.5 या दोन्हीची वजाबाकी अधिक आता या दोघाची वजाबाकी करा. 5 मधून 0 गेलं 5 राहिले, 7 मधून 8 जात नाहीत, इथला हातचा इकडे घेतला, इथे झाले 17, 17 मधून 8 गेले किती राहिले 9 राहिले, 17 मधून 8 गेले 9 राहिले, इथे राहिले 3, 3 3 गेले 0, 3 3 गेले 0, म्हणजे काय आलं 1.50 अधिक 0.95. मग याची वजाबाकी आता बेरीज करा. 0 आणि 5 5, 9 आणि 5 14ला 4, हातच्या आला 1, हे दशांश आहे, दशांशाच्या खाली दशांश इथं बरोबर त्याच ठिकाणी हातच्या 1 आला, 1 आणि 1 2, काय आलं 2.45. मग हे आपल्याला 2.45 पर्यायामध्ये नाही, याला अपूर्णांकामध्ये करायचे. मग अपूर्णांकामध्ये जर करायचं झालं 2.45ला तर याचा दशांश उडवा, छेदामध्ये काय येणार 100 येणार. छेदामध्ये काय येणार 100. का आलं? कारण की 1 आणि 2 अंकानंतर दशांश होता. उजवीकडून डावीकडे आपण जर अंक मोजत गेलो तर 2 अंकानंतर दशांश होता. मग काय आलं 245 छेदामध्ये 100, 245 छेदामध्ये 100. पर्याय दिलेले आहेत पूर्णांकयुक्त अपूर्णांक, याचं सुद्धा रूपांतर आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये काढा. काय येईल 100 जर 245ला भागलं तर 2चा भाग बसतो, 100 दोन्ही 200, 2 पूर्ण म्हणजे पूर्ण 2चा भाग बसला, शिल्लक किती राहिले 45, शिल्लक राहिलेले अंशात छेदामध्ये 100 जशास तसं. मग काय आलं उत्तर 2.45 छेद 100 आहे का पर्यायामध्ये? नाही. पर्यायामध्ये आहे का? नाही. मग काय करावं लागेल, इथं 45 आणि 100 भाग जातो, भाग झाला 5 9 45, 5 दुनी 10 0 जशास तसं. तर 9 आणि 20 एकमेकांना भाग जात नाही, म्हणून 2.9 छेद 20. उत्तर काय आलं आपलं 2.9 छेद 20. पर्याय क्रमांक ए हे उत्तर येईल. 2.9 छेद 20 पर्याय क्रमांक ए हे उत्तर येईल. आलं का लक्षात विद्यार्थी मित्रांनो? प्रश्न काहीच अवघड नाही, अशा पद्धतीने असे प्रश्न सोडवायचे. चला त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 53 पाहू. का आहे 3 आणि 5 यांची गुणिते असलेल्या पहिल्या 100 नैसर्गिक संख्यांची संख्या किती? 3 आणि 5 यांची गुणिते म्हणजे पाड्यातील 3च्या आणि 5च्या पाड्यातील संख्या. मग काय करायचं, 3चा पाडा 100 येईपर्यंत लिहायचं, 5चा पाडा 100 येईपर्यंत लिहायचं आणि मग समान असलेले काढायचं. कसं तुम्हाला मी थोडक्यात सांगतो आणि त्याची ट्रिक सांगतो. 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 12, 3 5 15, 3 6 18, 3 7 21, 3 8 24, 3 9 27, 3 10 30. 5चा पाडा 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 4 20, 5 5 25, 5 7 30 असं हे 100पर्यंत लिहायचं आणि मग समान असलेल्या काढायचं. 5 आहे का 3च्या पाड्यात? नाही. 10 आहे का? नाही. 15 आहे. मग ही काय झाली पहिली संख्या 15,
100पर्यंतच्या 100 नैसर्गिक संख्यापर्यंत किती येतात ते. त्यानंतर 20 आहे का नाही, 25 आहे का नाही, त्यानंतर 30 आहे, मग 30, दुसरी संख्या 30, असं त्यानंतर याच्या पुढं 33, 36, 39, 42 असं आपण 45 लिहित चालायचं. मग 45 येते त्यानंतरची तिसरी. मग असं एवढं लिहून सर्व 5च्या पाड्यात पण याच्या पुढं 35, 40, 45, 50, 55, 60 असं लिहायचं आणि समान असलेल्या काढत बसायचं. मग यासाठी वेळ लागतो. त्यासाठी काय करायचं, या दिलेल्या दोन जी संख्या आहेत, कोणती, 3 आणि 5, यांचा लसावी काढा. दोन्ही मूळ संख्या असल्यामुळे यांचा गुणाकार केला तरी चालतं. लसावी जर काढला तर 3 1 3, 5 जसं तसं, 5 1 5, म्हणजे लसावी किती आला, 3 5 15. मग आता या 15च्या पाड्यातील 100पर्यंतच्या संख्या काय करायच्या आपण, हे करायच्या. मग आता 15चा पाडा 100 येईपर्यंत लिहायचा. 15 1 15, 15 2 30, 15 3 45, 15 4 60, 15 5 75, 15 1 90 आणि 15 7 105 उदरचे. पण आपल्याला काय म्हणलेलं आहे, 100 येईपर्यंत, म्हणून हे 105 इथे येणार नाही. मग काय आल्या, ही 1 2 3 4 5 6 एकूण विचारलेल्या एकूण संख्या किती किती आहेत. एकूण संख्या या 6 आहेत. एकूण संख्या किती आहेत, 6. मग 2 आणि 5 यांची गुणिते असलेल्या पहिल्या नैसर्गिक संख्यांची संख्या किती आहे, 6. म्हणून आपलं उत्तर काय आलं, पर्याय क्रमांक डी हे उत्तर येईल. काय येईल, पर्याय क्रमांक डी. चला त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे वळूया. चला पुढचा प्रश्न काय, एका खोक्यात 500 अंडी आहेत. किती अंडी आहेत, 500. त्या आहेत 3/25 फुटली. 3/25 काय झाली, फुटली. आणि फुटून उरलेली जी अंडी आहेत त्यापैकी 4/5 अंडी विकली. उरलेल्या अंड्यांची संख्या किती आहे. एका खोक्यात 500 अंडी आहेत, 3/25 अंडी फुटली, उरलेल्यापैकी 4/5 अंडी विकली. हे विकून 500 अंड्यापैकी फुटलेली वजा करा, विकलेली वजा करा, शिल्लक किती राहिले बघा. मग काय करा, 3/25 फुटली म्हणजे किती फुटली, फुटलेल्याची संख्या काढू आपण. किती, 500 अंडे होती, त्यापैकी किती फुटली, 3/25 म्हणजे गुणिले 3/25, 25 1 25, 25 2 50, 0 म्हणजे 60 अंडी काय झाली हो, फुटली. किती फुटली, 60. आलं का लक्षात. त्यानंतर शिल्लक किती राहिली पहा. फुटल्याच्या नंतर शिल्लक किती राहिली, शिल्लक बरोबर 500 वजा 60. 500 वजा 60 म्हणजे काय आलं, 0ला 0, ह्या 0मधून 6 जात नाही, इथला हाचा इथं घेतला, इथं झाले 10, 10मधून 6 गेले, 4 राहिले, इथला हाचा इथं घेतल्यामुळे इथं, मग 440 अंडी काय राहिली हो, शिल्लक राहिली. शिल्लक किती राहिली, 440 अंडी शिल्लक राहिली. आपल्याला हे शिल्लक विचारलं नाही. विचारले काय, आता या शिल्लक अंड्यापैकी 440 पैकी 4/5 अंडी त्यानं विकले. म्हणजे 400 विकली किती, आता विकलेली संख्या काढा आणि विकून मग शिल्लक किती राहिली ते पहा. 440 पैकी 4/5 अंडी त्यानं काय केले, विकलेलं आहे. मग भाग घाला, 5 1 5, 85 40, 44 मधून 40 गेले, 4 उरले, परत 40 झाले, 85 40 म्हणजे काय आलं, 88 गुणिले 4, 4 8 32ला 2, हाचे आले 3, 4 8 32, 32 आणि 3 35, म्हणजे 352 अंडे त्यानं काय केले, विकले. किती विकलेलं आहे, 352. मग आता ही विकून शिल्लक किती राहिले, कशातून, या 440 पैकी 352 विकले. 440 पैकी 352 त्यानं काय केलं, विकली. मग शिल्लक किती राहिली, शिल्लक बरोबर 440 वजा 352. मग 0मधून 2 जात नाही, इथला हाचा इथे घेतला, 10, 10मधून 2 गेले, 8 राहिले, इथे राहिले 3, 3मधून 5 जात नाही, इथला हाचा इथे घेतला, 13, 13मधून 5 गेले तर 8 राहिले, मग इथे राहिला 3, 3 3 गेले 0, म्हणजे शिल्लक किती राहिली, 88 अंडे शिल्लक राहिली. शिल्लक किती राहिली, 88 अंडे शिल्लक राहिली. उत्तर काय आलं, पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल. काय येईल, पर्याय क्रमांक बी. चला ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 55. का आहे पदावली आहे अपूर्णांकाची, ती सोडवायची. का आहे पदावली, 15.1/2. याला अपूर्णांकामध्ये रूपांतर करा. 15 दुनी 30 आणि 1 31, 31/2 वजा चौकोनी कंस, त्यामध्ये काय आहे, 12 गुणिले 5 आणि 5 गुणिले 8, 12 गुणिले 5
गुणिले 5 गुणिले 8 अधिक गोल कंस आहे 7 भागिले. आता काय करा विद्यार्थी मित्रांनो, या पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे त्याला अपूर्णांकात रूपांतर करा. 4 1 4, 4 आणि 3 7, 7/4 कंस बंद चौकोनी कंस बंद गुणिले 2 बरोबर 31/2 वजा चौकोनी कंसामध्ये 12/5 गुणिले 5/8 अधिक 7. अपूर्णांकामध्ये गुणाकाराचे भागाकाराच्या ऐवजी गुणाकार करा आणि याला गुणाकार व्यस्त करा. म्हणजे 7/4ला काय करा 4/7. मग या ठिकाणी काय होईल 7 1 7, 7 1 7. काय राहिलं गोल कंसामध्ये फक्त 4 राहिलं. गोल कंसामध्ये 4, गोल कंस बंद चौकोनी कंस बंद गुणिले 2 बरोबर 31/2 वजा. आता चौकोनी कंस सोडून घ्या. ह्या 5 1 5 12/5 गुणिले 5/8 म्हणजे 5 1 5, 5 1 5, 4 भागाला 4 दुनी 8, 4 त्रिकम 12 म्हणजे इथं काय राहिलं 3/2 अधिक गोल कंसामध्ये काय आहे 4 आहे. मग गोल कंस बंद चौकोनी कंस बंद. त्यानंतर पुढं काय येईल 31/2. आता वजा हे पूर्ण चौकोनी कंस सोडून घ्या. याचं उत्तर काय आलं 3/2 अधिक 4 म्हणजे 4चा छेद काहीच नाही म्हणजे 1. छेद समान केला किती आला 2 आला. मग इथं छेद समान आहे 2 अधिक इथं छेद समान करण्यासाठी 2 न गुणावं लागेल. 4 दुनी 8 म्हणजे 8 आणि 3 11/2 कंस बंद गुणिले 2. आता सर्व कंस काढून टाका. 31/2 वजा 11. या कंसाचं पूर्ण कंसाचं उत्तर काय आलं 11/2 गुणिले 2. मग अगोदर काय करा गुणाकार करा. 31/2 वजा 11/2 आणि गुणिले 2 म्हणजे यामध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे. गुणाकार करा. 11 दुनी 22 अंश अंशाचा गुणाकार छेदाचा गुणाकार म्हणजे 22/2. आता 31 आणि 31/2 22/2 छेद कसा आहे यांचा समान आहे. मग काय करा छेद समान आहे. समान असलेला छेद असायला असं 31 मधून 22 गेले किती राहिले 1 मधून 2 जात नाही. इथला हाचा इथं घेतला 11 मधून 2 गेले तर 9 राहिले. इथं राहिले 2 2 2 गेले 0 म्हणजे आपलं उत्तर काय आलं 9/2. पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल. काय येईल पर्याय क्रमांक सी 9/2 पर्याय क्रमांक सी हे उत्तर मिळेल. आलं का लक्षात. अशा पद्धतीनं हा प्रश्न सोडवायचा. चला त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू. पुढचा प्रश्न काय आहे उणे 1ला त्यानेच 100 वेळा गुणल्यावर गुणाकार येतो. उणे 1ला त्यानेच 100 वेळा गुणल्यावर गुणाकार 100 हे गुणाकार किती येतो. तर मग विद्यार्थी मित्रांनो काय आहे पहा. उणे 1 गुणिले उणे 1 गुणिले उणे 1 गुणिले उणे 1 असं जर आपण काय केलो 100 वेळा घेतलं किती 100 वेळा असं जर आपण गुणाकारामध्ये आपण 100 वेळा जर लिहित गेलो तर काय होईल विद्यार्थी मित्रांनो 100 ही समसंख्या आहे. का आहे 100 ही समसंख्या आहे. 100 का आहे समसंख्या आहे. आणि एखाद्या ऋण संख्येचा समवेळा जर घेतली तर पहा उणे 1 गुणिले उणे 1 गुणिले उणे 1 गुणिले उणे 1 4 वेळा घेतली तर उणे 1 म्हणजे 1 1 1 उणे गुणिले उणे अधिक अधिक गुणिले उणे उणे आणि उणे गुणिले उणे अधिक. म्हणजे सांगायचं तात्पर्य की एखादी ऋण संख्या जर समवेळेस घेतली म्हणजे ही उणे 1 ही ऋण संख्या आहे. समवेळेस म्हणजे 100 वेळे 2 4 6 8 हे समसंख्या आहेत. मग 100 ही समसंख्या आहे तर त्याचे काय होतं घेऊन जर त्याचा गुणाकार जर केला तर तो काय येतो ऋण संख्या समवेळेस घेऊन समवेळा घेऊन गुणाकार केल्यास उत्तर काय येतं उत्तर धन येतो. म्हणजे उणे उणेचं काय झालं अधिक. मग 1 गुणिले 1 असं किती वेळेस लिहिला तर त्याचं उत्तर काय येतं 1च येतं. राहिला प्रश्न उणेचा
100 वेळेस घेतल्यामुळं उणे गुणिले उणे उणे गुणिले उणे असं करत जर गेलो तर सम वेळेस घेतल्यामुळे त्याचं उत्तर काय आलं, सम 1 म्हणजे धन 1 आलं, धन 1 आलं. म्हणून उत्तर काय येणार, पर्याय क्रमांक ए हे उत्तर येणार. काय येणार, पर्याय क्रमांक ए. चला त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू. का आहे प्रश्न क्रमांक 57. पुढीलपैकी कोणत्या संख्येला 3, 4, 5 आणि 6 ने निशेष भाग जातो. मग 36ला जातो का 3, 4, 5, 6 ने, कारण 3च्या पाड्यात आहे, 4च्या पाड्यात आहे, 5च्या पाड्यात नाही, म्हणून 36 येणार नाही. त्यानंतर 60ला 3च्या पाड्यात 20 गुणिले 3 60 येतं, 4 गुणिले 15 60 येतं, 5 गुणिले 12 60 येतं, 6 गुणिले 10 60 येतं. म्हणजे या 60ला 3, 4, 5, 6 ने भाग जातो. मग त्यानंतर पुढचा पर्याय पाहू 80. 80 3च्या पाड्यात येतं का, नाही. किंवा 3ची कसोटी काय, दिलेल्या संख्येतील अंकाची बेरीज. 80ची बेरजेला 3 ने भाग जातो का, 80 8 आणि 0ची बेरीज किती येते 8, 3 ने भाग जातो का, नाही. म्हणून याला भाग 3 ने जात नाही, म्हणून या ठिकाणी हा उत्तर येऊ शकत नाही. त्यानंतर 90 बेरीज 9 येऊ लागले 3 ने भाग जातो, पण 4 ने भाग जातो का, 4 दुनी 8 1 उरला 10 झाले. 90ला 4 ने भाग जात नाही, 5 ने जातो, 6 ने जातो, पण 4 ने जात नाही, म्हणून हे पण येत नाही. मग उत्तर काय आलं 60. 60ला 3 ने भाग गेला तर 20 येतं, 60ला 4 ने भाग घातला तर काय येतं 15 येतं, 60ला 5 ने भाग घातलं तर 12 येतं, 60ला 6 ने जर भाग घातलं तर 10 येतं. म्हणजे 3 ने 4 ने 5 ने आणि 6 ने या चारही संख्यांनी भाग चावू लागलाय 60ला. म्हणून आपलं उत्तर काय आलं, पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल. काय उत्तर, पर्याय क्रमांक बी. चला पुढचा प्रश्न पाहू. 5,84,356 या संख्येतील 5च्या स्थान मूल्यांची बेरीज किती. म्हणजे 5,84,356 या संख्येतील 5 जे आहेत यांच्या या ठिकाणी एक 5 आहे आणि या ठिकाणी एक 5 आहे, त्यांच्या स्थान मूल्यांची म्हणजे त्यांच्या स्थानिक किमतीची बेरीज किती. म्हणजे या 5ची स्थानिक किंमत किती आली हो, 50 आली. आणि या 5ची स्थानिक किंमत एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 5 लक्ष. किंवा 5च्या पुढे किती अंक आहेत 5, तेवढे 0 द्या. मग यांची बेरीज म्हणजे 5 लाख अधिक 5 याची जर बेरीज केली तर काय येतं उत्तर 5,05,000 हे उत्तर येतं. काय येतं उत्तर 5,05,000. उत्तरा पर्यायात आहे का, आहे पर्याय क्रमांक डी हे उत्तर येईल. काय येईल, पर्याय क्रमांक डी. आलं का लक्षात. प्रश्न काही अवघड नाही, खूप सोपे आहेत. चला त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 59. काय 0, 3, 6, 7 आणि 9 या अंकाची पुनरावृत्ती न करता बनलेल्या 5 अंकी मोठ्यात मोठ्या कमाल म्हणजे मोठ्यात मोठी संख्येतील व लहानात लहान किमान संख्येतील अंतर किती. म्हणजे या दिलेले अंक काय आहेत 0, 3, 6, 7 आणि 9 यापासून मोठ्यात मोठी एकदाच पुनरावृत्ती म्हणजे एक वेळेसच वापरायचं, डबल अंक घ्यायचा नाही. 5 अंकी संख्या तयार करायची. कशी, मोठी. मग मोठी संख्या काय आहे, काय होईल, सर्व मोठी संख्या तयार करत असताना अगोदर सर्वात मोठा अंक काय येईल 9, 7, 6, 3, 0 97,630. आणि त्यानंतर कमाल संख्येमधील व लहानात लहान किमान संख्येमधील अंतर. मग आता लहान संख्या ही काय झाली, कमाल म्हणजे मोठी आणि किमान म्हणजे लहान. किमानलाच आपण लहान म्हणतो आणि कमालला आपण काय म्हणतो, मोठी. मग यातील फरक म्हणजे लहान संख्या तयार करा. लहान संख्या तयार करत असताना सर्वात अगोदर लहान अंक घ्या. काय घ्या, 0 जर अगोदर घेतलं तर 5 अंकी, आपल्याला 5 अंकी संख्या तयार करायची. इथं काय होईल 4 अंकी. मग ज्या वेळेस 0 येतो त्यावेळेस काय करायचं, 0 पेक्षा थोडा मोठा असलेला अंक कोणता आहे 3, तो अगोदर घ्यायचा आणि त्यानंतर मग 0 घ्यायचं. मग 0 आणि 3 गेलं, त्याच्यापेक्षा मोठं काय 6, 7 आणि 9. मग यातील फरक म्हणजे याची वजाबाकी करा. मोठ्यात मोठी संख्या काय मिळाली 97,630 आणि लहानात लहान संख्या 30,679. मग याची काय करायचं, वजाबाकी करायचं. 0 मधून 9 जात नाही, इथला हातचा इथं घेतला 10 झाले, 10 मधून 9 गेला 1 राहिला, इथं राहिले 2, 2 मधून 7 जात नाही, इथला हातचा इथं घेतला 12, 12 मधून 7 गेले तर किती राहिले 5 राहिले, इथं राहिले 5, 5 मधून 6 जात नाही, इथला हातचा इथं घेतला 15, 15 मधून 6 जर गेले तर 9 राहिले, 15 मधून 6 गेले तर 9 राहिले,
इथला हातचा इथं घेतल्यामुळे इथं राहिले होते 6. 6 मधून 0 गेला तर किती राहिले? 6 राहिले. 9 मधून 3 गेले, 6 राहिले. 66,951 हे उत्तर येईल. पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल. काय येईल? 66,951 पर्याय क्रमांक सी हे उत्तर आपल्याला मिळेल. चला विद्यार्थी मित्रांनो, आता आपला शेवटचा प्रश्न घेऊ आपण. चला विद्यार्थी मित्रांनो, शेवटचा प्रश्न काय आहे? पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? काय आहे? 0 ही विषम संख्या आहे. 0 ही विषम संख्या आहे का? नाही. 0 ही विषम संख्याही नाही आणि समसंख्याही नाही. 0 ही समसंख्या आहे का? नाही. विषम नाही, सम नाही. का नाही? कारण की सम आणि विषम संख्या ज्या आहेत त्या नैसर्गिक संख्याचे प्रकार आहेत. ते काय आहेत? नैसर्गिक संख्याचे प्रकार, सम आणि विषम. आणि नैसर्गिक संख्या हे 1 पासून सुरुवात होतात. 0 ही नैसर्गिक संख्या नाही. आणि 0 ही मूळ संख्या आहे का? नाही. कारण की मूळ संख्या नैसर्गिक संख्येचाच प्रकार आहे, त्यामुळे 0 ही मूळ संख्या नाही. 0 ही विषम संख्याही नाही आणि समसंख्याही नाही. म्हणून उत्तर काय येतं? पर्याय क्रमांक डी हे उत्तर येतं. काय येतं उत्तर? 0 ही समसंख्याही नाही आणि विषम संख्याही नाही. म्हणून उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक डी हे आलं. चला विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी 2019 मधील गणित या विषयाचे जे काही 20 प्रश्न आले होते त्या सर्व प्रश्नांचे या ठिकाणी आपण स्पष्टीकरण पाहिलं. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. लाईक करायला अजिबात विसरू नका विद्यार्थी मित्रांनो. आणि मी दररोज मॅथ मराठी या चॅनलवरती गणित या विषयाचे लाईव्ह क्लास घेतो. तर तुम्हाला लाईव्ह क्लासचं नोटिफिकेशन मिळण्यासाठी मॅथ मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि यानंतर आता या अगोदर 2019ची प्रश्नपत्रिका मी त्याचं 2020च्या नवोदयच्या परीक्षेमध्ये आलेल्या 20 गणित प्रश्नांचं स्पष्टीकरण दिलं होतं. आज आपण 2019च्या प्रश्नपत्रिकेतील 20 प्रश्नांचे स्पष्टीकरण पाहतात. आता यानंतर मी 2018चे घेणार आहे. तर तुम्हाला असेच पुढचे नवनवीन व्हिडिओ आणि दररोजच्या लाईव्ह क्लासचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी मॅथ मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. विद्यार्थी मित्रांनो, मॅथ मराठी या चॅनलवर तुम्हाला नवोदयमधील जवळपास 5 ते 6,000 प्रश्न, गणितावरील 5 ते 6,000 प्रश्नांचा सराव, त्याचे तुम्हाला 200 ते 300 व्हिडिओ नवोदय गणिताचे पाहायला मिळतील. त्याचप्रमाणे स्कॉलरशिपच्या गणित विषयाचे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी 1000-2000 प्रश्न पाहायला मिळतील. तर विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलरशिप आणि नवोदय या नवनीत प्रकाशनातील जे काही स्वाध्याय आहेत त्या स्वाध्याय सर्व सोडवलेले आहेत. स्वाध्यायातील प्रत्येक प्रश्न सोडवलेला आहे. त्यासाठी तुम्ही मॅथ मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा व इथून पुढचे येणारे व्हिडिओसाठी सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला टच करा. म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ तसेच दररोजच्या लाईव्ह क्लासचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी मॅथ मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे येणारे जे व्हिडिओ नोटिफिकेशन, जे लाईव्ह क्लासचं नोटिफिकेशन असेल, व्हिडिओ असेल, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल. तर विद्यार्थी मित्रांनो, लाईक करायला अजिबात विसरू नका. लाईक करा, सबस्क्राईब करा व आपल्या मित्रांना शेअर करा. चला पुढच्या भागामध्ये भेटू आपण. जय हिंद, वंदे मातरम.